तुळजाभवानी मंदिर बहुचर्चित सिंहासन दानपेटी घोटाळा प्रकरणी तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश माननीय उच्च न्यायालयाने दिले होते। या आदेशाला 10 दिवसांपेक्षा जास्त कालावधी झाला, अद्याप देखील संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले गेले नसल्यामुळे हिंदू जनजागृती समिती आक्रमक झाली आहे। न्यायालयाच्या अवमान प्रकरणी जनहित याचिका दाखल करण्यात असल्याचं सांगत गुन्हा दाखल करण्यासाठी जन आंदोलन उभं करण्यात येणार असल्याची माहिती हिंदू जनजागृती समितीचे संघटक सुनील घनवट आणि याचिकाकर्ते ॲडव्होकेट सुरेश कुलकर्णी यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे की या 2000 म्हणजे 1991 ते 2009 या कालावधीत या मंदिर समितीचे जे अध्यक्ष आहेत, जे धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतात, असे उच्च पदस्थ अधिकारी दोषी आहेत का? आणि बाकीचे 16 लोक दोषी असताना त्या मंदिराचे अध्यक्ष जे जिल्हाधिकारी असतात ते दोषी कसे नाहीयेत, अशाही प्रकारचा प्रश्न या ठिकाणी आहे। त्यामुळे एकंदरीतच उच्च पदस्थ अधिकारी असल्यामुळं त्यांना पाठीशी घातलं जातंय का, हा प्रश्न या ठिकाणी आहे। हिंदू जनजागृती समितीच्या माध्यमातून ज्या 16 लोकांना उच्च न्यायालयाने दोषी ठरवलेले, जर तत्काळ यांच्यावरती गुन्हे दाखल झाले नाहीत तर आम्ही अवमान याचिका दाखल करणार आहोत। त्याचबरोबर अगदी मंत्रालयासमोर बसून आंदोलन करावं लागलं तरी आंदोलन देखील करणार आहोत। संबंधित न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान ही गंभीर गोष्ट आहे असं आम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे।